नमस्कार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत इचलकरंजीतील महापौर उदय धातुंडी साहेब यांच्याकडे. तर इचलकरंजीमध्ये अतिक्रमण मोहीम जी त्यांनी राबवली आहे ती कशा प्रकारे राबवली आहे आणि त्यांनी योग्य पद्धतीचा न्याय नागरिकांना मिळवून देत आहेत का, ह्याच्यासाठी आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी जी मोहीम सुरू केली ही कशासाठी. तर सर्वात प्रथम सर, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शहरातील अतिक्रमण हटावची मोहीम नेमकी कोणत्या निकषावर तुम्ही चालू केलेली आहे? कसं झालंय, जो मेन रोड आहे म्हणजे मेन रोड जो असतो तो गावची एक रक्तवाहिनी असते. म्हणजे त्या रोडवर एखादा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जर जायचं जर झालं तर सर्वसाधारण माणूस त्याला कुठलीही अडचण अडथळा न येता त्यानं तिथंपर्यंत पोचलं पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे. आणि त्याचा अधिकार असल्यामुळं रस्त्यामध्ये जे फुटपाथच्या पुढं सगळ्या पद्धतीचा बाजार म्हणजे कपडे विकायचे, भाजीपाला विकायचं, फळं विकायची, वेगवेगळ्या वस्तू विकायच्या, ज्या गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये दुकानमध्ये ज्या गोष्टी विकल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचा बाजार अक्षरशः मेन रोडवर भरत होता आणि त्याचा नागरिकांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळं आम्हाला जो मेन रस्ता जो आहे त्या लोकांच्यासाठी आणि लोकांना होणाऱ्या त्रासासाठी आपण तो क्लिअर केलेला आहे. तर आता हे अतिक्रमण हटाव शहर अतिक्रमण मुक्त शहर म्हणून घोषवाक्य आहे की प्रशासनाकडे ठोस असे काही त्याच्या कृती आराखडा तुमच्याकडे आहे? मेन रोड जो आहे आता सध्याच्या परिस्थितीला ते मेन रोडवर तर कुणालाच बसता येत नाही, हा सर्वसाधारण नियम आहे. याला असं काय कायदा फक्त व्यापारासाठी त्यांनी नाही बसू शकत. व्यापारासाठी गाड्या वगैरे असतील, मार्केट असेल, जे हे करून एक झोन करून दिलेले असतात त्या याच्यामध्ये फेरीवाले वगैरे असतात त्या याच्यामध्ये त्यांनी बसलं पाहिजे. तुम्ही आता फक्त व्यापाऱ्यांचे गाडे काढलेत आणि व्यापाऱ्यांमुळं असं अतिक्रमण होते असं म्हणतायत, पण आता सध्या परिस्थिती बघायला गेली तर इचलकरंजीच्या मेन रोडला 4 व्हीलर वाहतूक आहे, त्या 4 व्हीलर गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. काही जड वाहतुकीच्या गाड्या आहेत त्याही तिथं पार्किंग केलेल्या आहेत. ते अतिक्रमणामध्ये येत नाही का? ते 100% अतिक्रमणमध्ये येत आहे, कारण लोकांना त्रास होतोय, रहदारीला त्रास होतोय म्हणून ते आम्ही जागा क्लिअर केल्या. पण आता काय झालंय, ती जागा वाहनाने घेतल्या. व्यापारी वर्ग सातत्याने तिथं वाहन टेम्पो असू दे किंवा 4 व्हीलर असू दे, गाड्या तिथं लागायला लागल्या की जेणेकरून त्या नाही लागल्या पाहिजेत. मग ह्याच्यासाठी आम्ही आता आमची मंगळवारी 12 तारखेला सगळे PI, वाहतूक निरीक्षक आणि अतिक्रमण, त्याच्यानंतर आमचे इस्टेट विभागचे, त्या सगळ्यांची मीटिंग आम्ही 12 तारखेला बोलवल्या की जेणेकरून त्या जागेवर कुठल्याही प्रकारच्या गाड्या लागू नये आणि त्या गाड्या जर लागल्या तर त्याच्यावर रितसर काय असेल ते त्याच्यावर फाईन व्हावा. फाईन आता जर आपण लगेचच करायला गेलो तर आपल्याला कायद्यानं त्याला बांधिलकी असते. त्यामुळे जे काय कायदेशीर नियमानुसार ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्याच्यासाठी आपण प्रशासनाची मीटिंग बोलवल्या. त्या मीटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर त्या गाड्या एकतर टो करून उचलून नेणे किंवा त्याच्यावर फाईन मारणे अशा पद्धतीचे काम चालू होणार आहे. आता जी अतिक्रमण हटाव मोहीम तुम्ही राबवत आहात त्यासाठी जे व्यापारी वर्ग आहे त्यांचं पुनर्वसन तुम्ही त्याच्याबद्दलची काय योजना आखलेली आहे? आम्ही पहिलाच सांगितलं होतं की जे गोरगरीब व्यापारी वगैरे आहेत त्यांचं आम्ही शक्यतो जास्तीत जास्त होईल त्याचं सगळ्यांचं पुनर्वसन करणार. त्याप्रमाणे एक 40 ते 50 फेरीवाले, माळवा वगैरे असे विकणारे लोक होते, गोरगरीब लोक होते, त्यांना आम्ही त्यांची सगळ्यांची सोय करून दिल्या, भाजीपाला विकणाऱ्यांची. पण आपल्या इचलकरंजीमध्ये एक 40 किंवा 45 एवढाच व्यापारी वर्ग नसून अधिक व्यापारी वर्ग आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काय तरतूद केली? टोटल इचलकरंजीचा प्रश्न आत्ताचा नाही आहे. आत्ता फक्त रस्त्यावर जे होते तेवढ्यांचा प्रश्न निर्माण होता. पूर्ण इचलकरंजीचा प्रश्न अजून आम्ही हाती घेतलेला नाही आहे. फक्त रस्त्यावर जेवढे 40-50 होते त्यांच्यासाठी आम्ही त्यांना विश्वासात घेऊन ती जागा त्यांना निर्माण करून दिली. त्याच्यानंतर जनता बँकेविषयी जे सगळे जे गाडे वगैरे सगळे होते त्यांना जागा आम्ही एक आपली महापालिकेची जागा होती त्या जागेवर लगेच ज्या त्या दिवशी त्याला PCC करून त्याला लाईट त्यांचे लावून देऊन त्यांना पाण्याची सोय करून त्यांची तिथं आम्ही सोय केली. त्याच्यानंतर शाहू पुतळ्याविषयी कमीत कमी 38 व्यापारी
व्यापारी होते रस्त्यावरचे, त्या 38 व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना जी दाखवेल ती जागा, त्या जागेवर आता काम चालू आहे. त्या जागेवर आता मुरुम वगैरे टाकून त्याची PCC आत्ताच्या क्षणाला आपण इथे बोलायला लागलो तो पण त्याची PCC आता कंप्लीट झालेली आहे. पण तुम्ही म्हणताय की त्यांची PCC कंप्लीट आहे किंवा त्यांनी जी जागा दाखवली, पण मूळ व्यापाऱ्यांना तुम्ही तिथून हटवलं आणि या 2च दिवसात म्हणजे कालच्याच दिवशी त्या ठिकाणी आंब्याचे व्यापार करणारे जे होते, बाहेरून येऊन व्यापार करणारे, त्या लोकांची तिथं गर्दी होती आणि त्या लोकांनी व्यापार केला आणि आपल्या स्थायिक लोकांचा व्यापार तुम्ही बंद केला. हा कितपत योग्य नाही? आम्ही कसं आहे, बाहेरचे कुठलेही लोक जर इचलकरंजीमध्ये येऊन धंदा जर करत असेल, व्यापार करत असतील तर त्यांना अडवायचा अधिकार आम्हाला नाही आहे. या भारत देशामध्ये कोणीही कुठेही जाऊन व्यापार करू शकतोय. पण आम्ही जे स्पॉट क्लिअर केलेले आहेत तिथं एकही व्यापारी आत्ता व्यापार करत नाही, कारण आमची गाडी सतत त्या रोडला फिरायला लागल्या. किरकोळ एखाद दुसरे व्यापारी अजून सुद्धा येण्याचा प्रयत्न करतात, तर त्याच्यावर कारवाई आम्ही आत्ता सुद्धा आज सुद्धा सकाळी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. तर ही मोहीम जी तुम्ही राबवत आहात यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी लाईव्ह माहिती किंवा डॅशबोर्ड याची काय तुम्ही तयारी केलेली आहे का? माझा 24 तास फोन चालू आहे आणि लाईव्ह म्हणजे ज्या लोकांना कोणाला अडचण असेल की ज्यांना जागा अजून काय मिळालेली नाही आहे त्यांच्या भेटीगाठी माझ्या इथं सुद्धा चालू आहेत आणि 24 तास माझा फोन चालू आहे. त्यांनी माझ्याकडे कंप्लीट करायला लागल्यात आणि त्यांच्या सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या शंकेचं निरसन आम्ही करायला लागलो, मी स्वतः करायला लागलो. तरी शहरातील सरकारी जागा आहेत, बेकायदेशीर कब्जे आहेत, यावरचंही तुम्ही अतिक्रमण कधी हटवण्याचा प्रयत्न करणार किंवा ते लवकरात लवकर होईल असं काही तुमचं सांगणं आहे का? कसं आहे, शहर आपलं खूप वाढायला लागले, शहर खूप मोठं व्हायला लागले आणि सध्याच्या परिस्थितीला मॅडम असं आहे, सध्या व्यापार एवढा मोठा आपल्या शहरामध्ये आहे, पण इथं आलेले जे मोठमोठे लोक आहेत ते राहायला कोल्हापुरात जातात, व्यापार करायला इचलकरंजीत येतात, पण राहायला ते जातात कोल्हापूरला. कारण इथं 5 स्टार हॉटेल नाही आहेत, चांगले रस्ते नाही आहेत. त्यांचं म्हणणं चांगले हॉटेल्स 5 स्टार हॉटेल नाही आहेत, चांगले रस्ते नाही आहेत, रस्त्यावर गाड्या वगैरे लागल्या असत्या, ट्रॅफिक जाम होत असतंय आणि हे बघण्याची त्यांना सवय नाही आहे. दिल्ली असू दे, अहमदाबाद असू देत, मुंबई असू दे, तिकडचे व्यापारी आपल्याकडे व्यापार करायला येतात, पण ते राहतात कुठं? कोल्हापुरात. हे कशासाठी? ही जी आपली परिस्थिती आहे, ह्याच्यासाठी त्यांनी कोल्हापुरात राहतात. ही जी कारणं आहेत, पण याचा अर्थ काय आहे? व्यापार खूप मोठा आहे, शहर खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं आहे आणि आपण जर ह्या गोष्टी जर बघत बसलो तर आपल्या शहराचं आतोनात नुकसान होणार आहे. आणि जी इचलकरंजी कोल्हापूर झाली पाहिजे, पुणे झाली पाहिजे, दिल्ली झाली पाहिजे, इंदोर झाली पाहिजे, हे जे स्वप्न आपण बघायला लागलोय, हे स्वप्न जर ह्या गोष्टी जर नाही केल्या, अतिक्रमण कोणाचं नाही काढलं किंवा कडक धोरण जर नाही अवलंबलं तर इचलकरंजी ही जशी होती तशीच राहणार आणि भविष्यामध्ये इचलकरंजी ही अधोगतीला जाणार. आणि कोण ना कोण तर ह्या गोष्टी केल्याशिवाय होत नाही. रस्त्यावर भाजीपाला विकला, रस्त्यावर केळी विकले म्हणजे शहराचा विकास होत नाही. त्या भाजीपालावाल्यांना, त्या केळीवाल्यांना, त्या फळवाल्यांना आपण कुठेतरी एखादं मार्केट करून दिलं पाहिजे. त्या मार्केटमध्ये त्यांनी विकलं पाहिजे, तेव्हा रस्ता क्लिअर होणार. त्यावेळी ते लोक येणार, रस्त्यावर सहज जाऊ शकतात, त्याला 5 स्टार हॉटेल्स होऊ शकतात, मोठमोठ्या चांगल्या कंपन्या येऊ शकतात. त्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपल्या शहरातील नागरिकांचं असं मत आहे की काही भागांमध्ये म्हणजे काही ठिकाणी तुम्ही जे अतिक्रमण करायला लागलात तर ते टार्गेट म्हणून करायलात आणि काही ठिकाणी अतिक्रमण तुम्ही असंच सोडलेलं आहे, म्हणजे तिथं केलेलंच नाही. तर ह्या आरोपासाठी तुम्ही सामोरी कसे जाल? नाही, कोणालाही आम्ही तसं सोडलेलं नाही आहे. कोणाचंही काही असू दे, लहान असू दे, मोठे असू दे, आमचं टार्गेट फक्त एकच होतं, रहदारीला अडथळा होणारे ज्या काय वस्तू तिथं असतील त्या सगळ्या काढणे. पण आता परिस्थितीला आता असंही होऊ शकतंय की आमची बॉर्डर एका ठिकाणी आहे महापालिकेची आणि त्या बॉर्डरच्या बाहेर कोण तर 2 फूट, 5 फूट, 10 फूट आलेला आहे आता या सध्या परिस्थितीला. ते आम्ही लगेच हातात घेतलेलं नाही आहे. त्याच्या आम्ही आता डाटा काढायला लावला आहे, त्याची सगळी नकाशे हे ते सगळे करायला लावल्यात. ज्या त्या पद्धतीनं हे लगेच सपण्यासारखं नाही आहे किंवा मी महापौर म्हणून लगेच उठलो आणि पूर्ण इचलकरंजीचं अतिक्रमण काढणार, एवढं मोठं टार्गेट मी करणार, तेवढी मोठी आमच्याकडे ताकद बी नाही आहे, तेवढं मोठं आपल्याकडे संख्याबळ बी नाही आहे. त्यामुळे ह्या टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या गोष्टी आहेत आणि जे केलेलं आहे, एखादा गाडा जरी आता मॅडम जरी त्या रस्त्यावर जरी लागला तरी आम्हाला 5 मिनिटात फोन येतोय, आम्ही तो लगेच गाडी आमची फिरायला लागल्या ते आम्ही लगेच उचलतोय. त्यामुळं कोणावरही तोंड बघून असू दे किंवा ह्याला लाव म्हणून सांग, त्याला लाव म्हणून सांगणार, ह्या असल्या गोष्टी आम्ही केलेल्या नाही.
तर आता आपण जाता जाता शेवटचा प्रश्न आपल्यासाठी घेऊया की अतिक्रमण हटाव हे फक्त आणि फक्त रस्त्यापुरतंच नाही आहे, तर इचलकरंजीतल्या प्रत्येक भागामध्ये आहे, प्रत्येक गल्लीत आहे, प्रत्येक बोळामध्ये आहे. तसं पाहायला गेलं तर खूप छोट्या गल्ल्या आहेत, खूप छोटे रस्ते आहेत आणि छोट्या रस्त्यावर देखील गटरी नाले जे काय आहेत त्याच्यावर देखील अतिक्रमण झालेलं आहे. मग ते अतिक्रमण तुम्ही कसं मोडून काढाल? तेच मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या अशा परिस्थितीमुळं आपला बिझनेस खूप मोठा आहे इचलकरंजीमध्ये, म्हणजे खूप मोठं वैभव आहे बिझनेसच्या माध्यमातून. खरं ते आलेले व्यापारी आपल्या इचलकरंजीमध्ये राहत नाही. त्याचं कारण काय आहे? मगाशी मी आता ते सांगितलं तुम्हाला. याचं कारण हेच आहे, तुम्ही आता जे सांगितलं हेच आहे. नाही, आपला पहिला प्रश्न झाला रस्त्यावरचं तुम्ही अतिक्रमण हटवणं, पण प्रत्येक भागात प्रत्येक गल्लीत त्याच्यावर जे अतिक्रमण आहे त्याच्यावरच मी बोलायला लागलोय. एखाद्या गल्लीमध्ये जायचं म्हणलं तर आता अतिक्रमण, गटरीवर घरं, गटरीवर दुकानं वगैरे सगळे असे झालेले आहेत. त्यामुळं आपली अधोगती व्हायला लागल्या आणि भविष्यामध्ये आमचे टार्गेट हे असणार आहेत. भविष्यामध्ये जर इचलकरंजी मोठी व्हायची असेल, इचलकरंजीची प्रगती व्हायची जर असेल तर या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि आता कित्येक गाळे आपले इचलकरंजीचे असे आहेत की ते रिकामे पडल्यात आणि जे दिलेले आहेत ते बी कमी पैशामध्ये दिलेले आहेत. म्हणजे जिथं एक एक गाळ्याला 50,000 रुपये भाडं यायला पाहिजे महिन्याला, 40,000 यायला पाहिजे, 50,000 यायला पाहिजे. त्या ठिकाणी आपण 4 आणि 5,000 आणि 6,000 रुपये भाडे घेऊन जगतोय. म्हणजे किती मोठं नुकसान आहे, किती मोठं. म्हणजे हे जोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी या कव्हर करत नाही आणि जोपर्यंत हे पुढं जात नाही की आता सध्याच्या परिस्थितीला 350 पदं इथं रिक्त आहेत महापालिकेमध्ये, 350 पदं आपण भरू शकतोय. तसं वरनं नोटिफिकेशन आलंय, पण ते भरण्यासाठी, ते पगार देण्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजे का नको? पाहिजे ना. आता हे पैसे चालल्यात कुठं? ज्या गाड्याचं भाडं 40,000 आहे ते 5,000ला दिल्यात, 6,000ला दिल्यात, कोट्यावधी रुपये ह्यात चालल्यात. आणि आत्ता आम्हाला प्रशासन काय म्हणतंय की 355 तुमची किंवा 350 कामगारांची जी भरती आहे तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला लागणार आहेत. संख्या तेवढी मोठी आहे, महापालिका तेवढी मोठी आहे, तिथं अधिकारी तेवढे कर्मचारी पाहिजेच. मग तुमच्याकडे पैसे कुठे आहेत? तुमच्याकडे पैशाची उपलब्धता करा. तुमच्या वर्गानुसार, म्हणजे तुमची जेवढी इचलकरंजी आहे, तेवढी तुमची बाजारपेठ आहे, जेवढे तुमचे गाळे आहेत, जेवढ्या तुमच्या जागा आहेत, त्याप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे एवढे पैसे तुमचे उपलब्ध व्हायलाच पाहिजेत. ते पैसे उपलब्ध होत नाहीत का? मग ह्यामध्ये जो झालेला जो भ्रष्टाचार आहे, जे गाळं देण्यामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे, आमचे 300 ते 400 जे गाळे खाली पडलेले आहेत, हे कशामुळं? एखादा फेरीवाला काय करतोय? एखादा फेरीवाला जो आमचा गाळावाला आहे, जो आमचा गाळा, आता मी काय म्हणतो 6-7 जो 40,000 50,000 द्यायला पाहिजे तो 6-7 देतोय आणि त्याच्या पुढं 30 रुपये देऊन एखादा गाळावाला लावतोय. वस्तुस्थिती समजून घ्या. मग हे 30 रुपये आम्हाला तो देतोय आणि गाडा लावतोय आणि तो 5-6 हजार रुपये देऊन महिन्याला तो करतो 40-50 हजार तो द्यायला पाहिजे. ही सिस्टीम जी आहे ना, ही जोपर्यंत बदलल्याशिवाय आपलं पैसे वाढणार नाही आहेत आणि आपलं पैसे जोपर्यंत वाढणार नाही आहे तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. कारण आता आम्हाला कर्मचारी कमी आहेत. आता मी सध्या महापौर म्हणून मला कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचारी पाहिजेत, पण कर्मचारी घेण्यासाठी पैसे आमच्याकडे नाहीत आणि आमचे पैसे जे गेलेले आहेत की नाही हे ह्यात गेलेले आहेत. आणि काही जे नेते लोक आहेत, जे नेते लोक मंडळी आहेत, त्यांनी कांगावा काय करतात की गोरगरिबानं इथं बसलं पाहिजे, गोरगरिबानं तिथं बसलं पाहिजे. मान्य आहे, गोरगरिबांचा धंदा आहे, पण गोरगरिबांना फक्त मेन रस्त्यावर कशाला बसायला पाहिजे? एक 300-400 फूट आत आपण त्यांच्यासाठी जर समजा आपण कुठलं एक कंपाऊंड करून त्यांना जर एकत्र जर भाजीपाला मार्केट, भाजी मार्केट, मच्छी मार्केट असू दे, खाण्याचं खाऊ गल्ली असू दे, या गोष्टी आम्ही करून देऊ शकतो की त्या लोकांना तिथनं आपण काढून त्यांना आपण तिथं बिझनेस करायला देऊ शकतोय. आणि जो आता 5-6 हजार रुपये आम्हाला महिन्याला भाडं घ्यायला लागला आहे त्याला 40-50 हजार आपण भाडं घेऊ शकतोय. शॉपिंग सेंटरच्या ठिकाणी 18 लाख रुपये भाडे येते वर्षाला. ते भाडं कमीत कमी 3 ते 4 गाळ्याचं भाडं आहे, पण त्या पूर्ण सगळ्या गाळ्यांचं मिळून 18 लाख रुपये भाडं येते. म्हणजे थोडी माझी फरक बी असेल, ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलल्याशिवाय आपली इचलकरंजी बदलणार नाही ना. बरोबर. तर आता हे सर्वसामान्यांचं तर तुम्ही अतिक्रमण हटवत आहात आणि ज्यांचं अतिक्रमण काढले, जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्यासाठी एक चांगला संदेश दिलाय, त्यांना गाळे मिळवून देण्याचा. पण काही असे अधिकारी आहेत, काही राजकीय वर्तुळात राहणारी लोक आहेत, त्यांचंही त्या अतिक्रमणामध्ये काही बिल्डिंग्स आहेत, काही गोष्टी अशा आहेत, व्यापारी आहेत, तर त्या हटवण्याचा प्रयत्न तुम्ही कसे कराल? नाही, आता आम्ही तर शासनाकडं किंवा आमच्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीबद्दल त्याची माहिती मागवल्या की जे टेंडर्स झालेले आहेत, समजा एखाद्याला आम्ही गाळा दिला आहे,
आणि तो 5 वर्षासाठी दिला आहे, 10 वर्षासाठी दिला आहे. त्याचा आत्ताच्या आत्ता आपण ते कॅन्सल करू शकतो आहे काय, अधिकार आम्हाला आहेत काय, याची सगळी मी माहिती आता मी घ्यायला लागलो आहे. ती माहिती घेऊन जेवढं एक महापौर म्हणून माझ्या हातून जेवढं होतं आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. कारण आत्ता मॅडम तुमचं चॅनल कुठलं हे जनतेचा आवाज आहे ना, मग मी तुम्हाला एवढं सांगतो, आज माझा 9 तारखेला 3 महिने होत्या. आज 7 तारीख आहे, परवा दिवशी 9 तारखेला 3 महिने होतं. तुमच्या कामामध्ये तुम्ही एखादी सुट्टी घेतली असेल, खरं मी आज माझं परवा दिवशी 3 महिने पूर्ण होत्यात, मी एकही सुट्टी मॅडम घेतलेली नाही आहे. मी एवढं प्रामाणिकपणे काम करायला लागलो आहे, वेळ द्यायला लागलो आहे. आणि मी तर व्यापारी आहे, माझा बिझनेस आहे, माझं सगळं व्यापार सोडून, माझा बिझनेस सोडून मी या सगळ्या गोष्टी करायला लागलो आहे. माझं करण्याची इच्छा आहे, मी प्रामाणिकपणे करायला लागलो आहे. माझ्या हातून जेवढ्या चांगल्या गोष्टी महापौर म्हणून जेवढ्या चांगल्या गोष्टी माझ्या हातून या जनतेसाठी होणार आहेत त्या 100% मी करत राहणार आहे. यश अपयश होईल तसं, जसं येईल तसं आहे. आणि जो माणूस इमानदारीने आणि प्रामाणिकपणे करतोय त्याला यश हे 100% असतं, एवढा माझा विश्वास आहे. त्याप्रमाणे मी करत जाणार. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की जणू धातुंडे साहेब थांबायचं नाही रे गड्या, थांबायचं नाही, हाच अजेंडा घेऊन इचलकरंजीत चालत आहेत, असंच काही चित्र दिसत आहे. आणि लवकरच आपल्याला इचलकरंजीचा कायापालट होतानाही दिसणार आहे. अतिक्रमण हटवलं जाईल, व्यापारी वर्गाला एक चांगली जागा मिळेल आणि चांगला व्यापार करण्याची एक चांगली संधी देईल. या मोहिमेचा त्यांचा जो अजेंडा आहे तो यातून दिसून येत आहे. तर पाहूया पुढे आणखीन काही घडामोडी आपल्याला जनतेचा अधिकारनामा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.